नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यावर कठोर कारवाई करा। शिरपूर तालुक्यातील इसाडे येथील आरपीआयचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शिरपूर तालुक्यातील इसाडे गावात काही समाजकंटकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असून या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। संबंधितांवर तात्काळ अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे महान नेते असून त्यांच्याबाबत अशा प्रकारच्या आक्षेपार्ह वक्तव्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही। आरोपींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला असून त्या संदर्भात आज रोजी निवासी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। नमस्कार, मी विनोद चरणकरकर, शिरपूर तालुका आरपीआय अध्यक्ष। इसाडे येथील काही कंटकांनी, समाजकंटकांनी जातीवादक स्टेटस आणि जातीवादक इंस्टाग्रामवर बाबासाहेबांविरुद्ध वाईट लिहून आणि वाईट चॅटिंग करून बाबासाहेबांनी तलवार नाही उठायची तलवे चाटेती या पद्धतीने सांगणाऱ्या गावातील समाधान विलास पाटील व पवन राजेंद्र पाटील या दोन समाजकंटकांनी गावात दंगे भडकवण्याचे प्रयत्न केलेले आहेत व गावात शांतता भंग करण्यासाठी त्यांचे कारस्थान चालू आहे। 14 एप्रिलच्या पार्श्वभूमीवर शासनाने यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं, यांच्यावर कारवाई केली नाही, अॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल केले नाहीत किंवा विविध कलमांखाली त्यांना अटक केली नाही तर सर्व समाज बांधव हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील। व दुसरी गोष्ट अशी, ते याच्यातला एक आरोपी पवन हा अटकमध्ये आहे आणि दुसरा जो आरोपी आहे समाधान पाटील याला अटक करण्यासाठी साहेबांनी आम्हाला स्वतः नकार दिलेला आहे, तर आम्ही त्याला अटक करू शकत नाही असं साहेबांनी क्लिअर भूमिका घेतलेली आहे। तरी याच्यावर त्वरित कारवाई व्हावी हीच आमची आरपीआयकडनं मागणी आहे।